नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत आणि सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. डॉक्टर प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आली आहे. तर संभाजी महाराज यांना शिर्के कुटुंबानं नाही तर ब्राह्मणांनी धोका दिल्याचा दाखला सावंतांनी दिला होता. त्यामुळे ही धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. ब्राह्मणांच्या विरोधात वक्तव्य न करण्याची धमकी त्यांना देण्यात आली आहे. तर धक्कादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल. इतिहास संशोधक सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं आता. म्हणजे काय? ठीक आहे. आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना. काय करत होते? ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही. कुठलं की पुस्तक? संभाजी महाराज अय्याश होते. कोण हे सांगा ना त्याच्यामध्ये. कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिलाय? तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला. कुठल्या? साहेब, ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका. तुम्ही ब्राह्मणांच्याच मुख्यमंत्र्यांच्या हक्कात आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय करणार आहेत मग ते? नाही, ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय, लक्षात ठेवा. हे कुणी आणि सांगितलं? रामचंद्र मधलं अमात्य कोण होते, बाजीप्रभू कोण होते, महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही. कुणी वाचवलं? कोणी वाचवलं? बाजीप्रभू नसते तो महाराज नसा जिवंत, लक्षात ठेवा. अरे, हे कुणी सांगितलं तुम्हाला? नवीनच? काय नवीनच? भाजीप्रभू नसते तर कोण होतं? महाराज गेले तुमचे पळून. कोण? तुमचे महाराज गेले पळून. पळून गेले? मग काय बोलताय तुम्ही? तुम्ही शुद्धीत साहेब, आहात का? इतिहास पूर्ण वाचा, लक्षात घ्या. नाही, तुम्ही शुद्धीत आहात का? फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही, लक्षात घ्या. काय होणार नाही म्हणजे? ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही. तुम्ही कधी शिव्या इतिहासाला दिली? तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं. असं मी नाही म्हणत. तो जो तुम्ही म्हटलं. रेफरन्स फ्रान्सिस कोणता रेफरन्स दिला मार्टिन, तुम्ही? कोणता दिला रेफरन्स? ब्रिटिशांचा. जेम्स ब्रिटिशांचा लेनचं पुस्तक वाचा ना. सांगा ना लोकांना जेम्स लेननी काय म्हटलं तर. हु इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी. सांगा ना मग लोकांना. ते कशाला घाणेरडं सांगू? का ते घाणेरडी गोष्ट? ती घाणेरडी गोष्ट सोयीस्कर सांगाल? अरे तुम्ही सोयीस्कर सांगाल का? उद्या कोणी तुम्हाला काय माहिती आहे शिवाजी महाराज? मग तुम्हाला तुम्ही माहित काय आहे? बोललाय लोकांना? तुम्हाला माहित आहे? तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना, हा, लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या. हो का? तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा. ब्राह्मणांची ताकद काय आहे? शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं. ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एक दिवस. आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो. किती मराठा एकत्र करा तुम्ही, लक्षात घ्या. या दम असेल तर या. समजलं? शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय करू बोललो? नका. विषारी काय बोललो? काय विषारी बोलले तुम्ही? कुठल्या रेफरन्सने बोलले? कुठल्या पुस्तकाच्या रेफरन्सने बोलले तुम्ही? अहो, काय तुम्ही माहिती सांगा तुम्हाला? ना. कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना. तुम्ही लक्षात घ्या. बहुतेक. छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता, लक्षात घ्या. हो का? तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं, लक्षात घ्या. आता ऐका, तुमचं नाव काय? बाबासाहेब पुरंदरे कोण होता? ब्राह्मण होता. ऐका ब्राह्मण इतका द्वेष इतका. तुमचं नाव काय बोलताय तुम्ही? माझं प्रशांत कोरटकर. गुगलवर सर्च करा. प्रशांत कोरटकर. इथनं पळायचं काय? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात. तर याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंखे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. ज्ञानेश्वर, काय सांगाल? एक डॉक्टर असलेल्या व्यक्तीनं जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे इतिहास संशोधकाला, आणि दुसरं म्हणजे आपण ऑडिओ क्लिप ऐकली तर त्या डॉक्टरला किती ज्ञान आहे इतिहासाचं हेही आपल्याला समजतंय. आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही दिवसापासून छावा सिनेमा आल्यानंतर इतिहासाची उजळणी अनेक जण करताना पाहायला मिळतात. त्यातून शिर्के कुटुंबियांनी या पिक्चरच्या माध्यमातून शिर्के कुटुंबियांना
खलनायक ठरवण्यात आल्याचा आहे तो आरोप केला होता आणि त्याच्याच अनुषंगाने अनेक माध्यमांच्यावरती विशेष शोचं आयोजन करण्यात आलं होतं आणि बडे मुद्दे या आपल्याच कार्यक्रमामध्ये आहेत ते इंद्रजित सावंत यांनी मार्टिनच्या डायरीचा उल्लेख केला होता आणि या डायरीमध्ये शिर्के यांनी नाही तर ब्राह्मणेतर काही लोकांनी ते ब्राह्मणांनी या संदर्भातले संभाजी महाराजांना पकडून असल्याचं दाखला इंद्रजित सावंत यांनी दिला होता आणि त्यामुळे इंद्रजित सावंत रोष आता वाढताना त्याच अनुषंगाने डॉक्टर प्रशांत कोरटकर या व्यक्तीने आहे ना आज पहाटेच्या सुमारास आहे ती फोनवरून धमकी दिलेली नाही. धमकीच्या माध्यमातून ब्राह्मणांच्या बद्दल अपशब्द वापरू नका, त्यांना चुकीचं ठरवू नका अशा पद्धतीचा उल्लेख यामध्ये आढळतो. याशिवाय जिथं असाल तिथं येऊन तुम्हाला आम्ही ब्राह्मणांची ताकद दाखवू अशा पद्धतीचा उल्लेख सुद्धा या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आणि याशिवाय इंद्रजित सावंत कुठल्या आधारावरती बोलताय तुम्ही अशा पद्धतीचं. ज्ञानेश्वर थोडंसं थांबवते मी. गणोजी शिर्केंचे वंशज दीपक शिर्के हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. दीपक शिर्केजी, इंद्रजित सावंत यांनी काही दाखले दिलेले होते, त्यानंतर आता त्यांना अशा पद्धतीनं जीवे मारण्याची धमकी दिली जाते. तुमचं काय मत आहे याविषयी? बघा, आता हे विषय भरकटलाय. आता सध्या ज्या पद्धतीने आता जातीय भेद, जातीय तेढ निर्माण, समाजात गढूळ वातावरण करण्याचा जो प्रयत्न होतोय ते कुठेतरी थांबला पाहिजे. ज्या पद्धतीने गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांच्या विरोधात कुणी पकडल्याचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा संदर्भ नसताना सुद्धा त्यांना जाणीवपूर्वक पहिल्यांदा या चित्रपटामध्ये खलनायक दाखवण्याचा प्रयत्न केला. याच्या विरोधात फक्त आम्ही जातोय की ह्या पद्धतीने एखाद्या घराण्याला जाणीवपूर्वक बदनाम करू नये. आता इथं इंद्रजित सावंत साहेबांनी ज्या पद्धतीने खऱ्या पद्धतीने जो ऐतिहासिक दाखला दिला की बाबा मार्टिन, फ्रान्स मार्टिन आणि बाकीच्या गोष्टी, या पद्धतीने तिथं कोण आहे, चिटणीस कोण आहे, काय ते शोधायचंय, कारकून कोण आहे, काय त्या दाखल्यात दिसतंय. ते इतिहासाचा संशोधनाचा भाग आहे. मी इतिहास तज्ञ नसून, मी फक्त संशोधक नसून, फक्त मी एक शिर्के घराण्याचा वंशज किंवा शिर्के घराण्याचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय की याला राजकीय किंवा जे जातीय तेढ, जातीय त्याच्यात रंग त्यात घुसडू नाहीये, त्यात लावू नाहीये. मला असं वाटतं इथं फक्त आणि फक्त आपण त्याला एक दुसऱ्यात सलोखा निर्माण होण्यासाठी आम्ही त्यांना उत्तेकर यांना सांगितलं होतं की त्याच्यामध्ये जे आक्षेपार्ह कंटेंट्स आहेत तेवढंच वगळायचंय. बाकी कुणाला दोषी धरायचं नाही धरायचं हे तू दाखवू शकत नाही जोपर्यंत पुरावा नाही, ऐतिहासिक संदर्भ नाहीये. शिर्केजी, पण तुम्ही हे बोललात उतेकरांशी फोनवरून आणि तुमचा आक्षेप होता तो तुम्ही नोंदवला फोनवरून, पण ही जी व्यक्ती आहे, डॉक्टर म्हणवते स्वतःला, या व्यक्तीनं थेट धमकी दिलेली आहे का इतिहास संशोधकाला? नाही, आता मला असं, मी अजून त्यांची क्लिप आणि त्यांच्याशी बोललो नाही. मी त्यांच्याशी संपर्क साधला होता इंद्रजित सावंतांशी, पण त्यांनी फोन उचलला नाही, कुठेतरी बिझी असतील. मला असं वाटतं मी त्यांच्याशी चर्चा करतोच. मी वैयक्तिक त्यांची क्लिप अजून ऐकली नाही कानाने किंवा शहानिशा केली नाही की ते बरोबर बोलतायत. परंतु मला असं वाटतंय इथं कुठेतरी जातीय रंग निर्माण किंवा जातीय भेद किंवा आतमध्ये तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय. आणि इंद्रजित सावंत साहेबांना ज्या पद्धतीने धमकी देत आहे त्याचा आम्ही शिर्के घराणा निषेध करतोय. शिर्केजी, हे कुणालाही मान्य नाहीये अशा पद्धतीचं. मुळात इंद्रजित सावंत काय कारण आपण जर तुम्ही जर योग्य असाल तर तुमचे पुरावे दाखवा, कोर्टात जा. पण तुम्ही एक दुसऱ्याला धमकी देऊन जर समाजात तेढ निर्माण करत असाल तर हे कुणीही खपवून घेणार नाही. आणि इंद्रजित सावंत साहेबांबरोबर आम्ही शिर्के घराणे पूर्णपणे खंबीर पाठिंबा आणि सगळेच मराठी महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातील सर्व जातीभेदी सगळे लोक सलोख्यात राहणारे सगळे लोक इंद्रजित सावंत साहेबांबरोबर असो, कारण असा धमकी देणारा आम्ही जाहीर निषेध करतोय. मुळात शिर्केजी जो दाखला दिलेला होता सावंत सरांनी, त्याच्यानंतर त्याचा कुठेतरी परिणाम हा म्हणावा लागेल की ही व्यक्ती आली, तिने कॉल केला आणि त्याच्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. बघा, आम्हाला सुद्धा शिर्के घराण्याला वेगवेगळ्या पद्धतीने व्हॉट्सअप, फेसबुकच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने धमकी दिली जाते की बाबा आम्ही मारू, गाडू, हे करू, ते करू. खूप मोठ्या प्रमाणात आमची बदनामी तर होतेच, परंतु त्याबरोबर तुम्हाला ही धमकी कोणाकडून येते? तुम्ही त्याच्याविषयी काही तक्रार केली आहे का? खूप हजारो लोक त्यांचे जे काही समोरच्या म्हणजे संबंधित लोकांकडून हजारो कमेंट्स पडायला लागलेत चुकीच्या. त्या कमेंट्स आम्हाला वाचलं तर आम्हाला रात्री झोप येत नाही, पण आम्ही भिणारे नाहीत, अशा धमक्यांना भीक घालत नाही. निश्चितच. सिरकेजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. यानंतर ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. आनंद दवेजी,
जे इतिहास संशोधक आहेत सावंत त्यांनी एक दाखला दिलेला होता आणि त्या दाखल्यानंतर एक व्यक्ती जी स्वतःला ब्राह्मणांचे प्रतिनिधी म्हणवते असं आपण म्हणू शकतो, ती व्यक्ती त्यांना फोन करते आणि थेट जीवे मारण्याची धमकी देते. तुमचं काय मत आहे याविषयी? नाही, खरं तर छावाचे रिलीज नंतर सावंतांची रोजच्याच प्रतिक्रिया अशा थोड्या विचित्र आलेल्या आहेत. हां हां हां. कोणीतरी व्यक्ती हा चुकू शकतो निश्चितच. स्वराज्याच्या आडवे येणाऱ्या सगळ्याच जातीची लोक तिची मदत करणारी होती. हां. त्यामुळे तसं जर दाखवता येत असतील आता आणि ते शिर्क्यांचा सुद्धा काही उघडपणा बाहेर येत असेल लोकांच्या, जी इतिहासाला मान्य सुद्धा आहे. सावंत सुद्धा नाकारत नाहीयेत की शिर्केंनी वगैरे विरोध केलेला आहे. असं असताना आजही एका जातीनं विरोध केला असं सारखं दाखवण्यात सावंतांनी का आनंद मिळतो आम्हाला माहित नाही. म्हणजे दवेजी जी धमकी देण्यात आलेली आहे त्याविषयी काय म्हणणं आहे? तुम्ही सहमत आहात त्या व्यक्तीशी? नाही, मी त्याच्यावरच येतो. धमकी देणं अतिशय चुकीचं आहे आणि म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. आपापल्यात एवढे सुद्धा व्यक्तिगत मतभेद असायचं काही कारण नाहीये. पण सावंतांनी सुद्धा जो इतिहास लिहिला गेलाय, मांडला गेला आहे, तो कुठेतरी मान्य करायला हरकत नाही ना. एखाद्या व्यक्ती कोणीही असो, मध्ये शिर्के असो किंवा कुलकर्णी असो किंवा अजून कोणी असो, जर चुकत असेल तर जात म्हणून चुकत नाही, व्यक्तिगत चुकते. त्यामुळे प्रत्येक वेळी ते जातीचा उल्लेख करून ज्या प्रकारे ते वागत आहेत ते सुद्धा अतिशय निंदनीय असं आम्हाला वाटतं. पण दवेजी, ज्या व्यक्तीने हा फोन केलेला होता त्या व्यक्तीमध्ये किती द्वेष भरलेला आहे हे आपल्याला त्या ऑडिओ क्लिप मधून समजतंय. आणि अशामध्ये हा द्वेष नेमका कोण पसरवतंय असा सवाल उपस्थित होतोय. आणि इंद्रजीत सावंत यांनी जो मुद्दा मांडलेला आहे ते त्याच्यामध्ये काही हवाले देत आहेत, काही पत्र असतील इतिहासकालीन किंवा पुस्तकं असतील त्याचे हवाले ते देताना दिसत आहेत. असं आहे, छावाच्या चित्रपट छावा या पुस्तकावरनं काढले, त्याच्यामुळे स्पष्ट आहे की छावामध्ये जे असणार ते तिथं असणार आहे. सावंतांना जर असं काय वाटतं की वेगळा इतिहास घडलाय, त्यांनी तसं एखादं पुस्तक लिहावं पुराव्यांसहित, त्यांनी चित्रपट काढावा पुराव्यांसहित, काहीच हरकत नाही. तुम्ही जे म्हणता की द्वेष पसरलेला आहे, निश्चितच द्वेष पसरलेला आहे. त्यामागे नेमकं कोण आहे? कारण ती व्यक्ती ज्या पद्धतीनं बोलत होती त्याच्यामध्ये एकतर त्या व्यक्तीला ज्ञान नाहीये असं दिसतं इतिहासाचं, कारण सावंत सरांनी जे प्रश्न विचारले होते त्याची उत्तरं त्यांना देता येत नव्हती नीट, आणि त्याच्यामध्ये ते अशा पद्धतीनं धमकी देत आहेत, द्वेषपूर्ण वक्तव्य ते स्वतःच करत होते. नाही, त्याच्या मागे कोणी असेल असं मला वाटत नाहीये नक्की. स्वतःचा जो बुद्धिहीनपणा आहे त्या माणसाचा सुद्धा की जो धमकी देऊन आणखी महाराष्ट्रातलं जातीय राजकारण बिघडवण्याचा प्रयत्न करतोय. कोणी कोणाला धमकी देऊ नये. चित्रपट आहे, चित्रपटासारखा सुद्धा घ्यावा. नाही आवडलं तर बघायला जाऊ नका, सगळं सोपं आहे. पण मला पाहिजे तो इतिहास दिसेल. आता या फोन जो स्वतःला फोन करतो त्यांनी सुद्धा म्हणणं चुकीचं आहे आणि सावंतांनी सुद्धा तसं समजणं चुकीचं आहे. जे घडलं आहे ते घडलं आहे एवढं निश्चित आहे. दवे सर, तुम्ही हिंदू महासंघाचे अध्यक्ष आहात आणि अशामध्ये ती व्यक्ती यानंतर ऑडिओ क्लिप ज्यांची व्हायरल झालेली होती ते प्रशांत कोरटकर, डॉक्टर प्रशांत कोरटकर हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत फोन लाईनवर. त्यांचीच प्रतिक्रिया आपण घेऊयात. प्रशांत कोरटकर जी, ती ऑडिओ क्लिप जी व्हायरल झालेली आहे, धमकी त्याच्यामध्ये देताना तुम्ही दिसताय, तुमच्या नावाने ती व्हायरल होतीये, तुम्हीच कॉल केला होता का इंद्रजीत सावंत यांना? पहिली गोष्ट तर इंद्रजीत सावंत यांची माझा काही परिचय नाही. पहिली गोष्ट, आज सकाळपासून मला जे कॉल येत आहेत मी फोन त्यांना केलेला नाही. माझ्या ऑडिओमध्ये मॉर्फ करून ही ऑडिओ त्यांनी पोस्ट केलेली आहे. मी स्वतः आता नागपूर पोलीस आयुक्त आणि सायबरचे आयजी यशस्वी यादव यांच्याकडे तक्रार करणार आहे की माझ्या नावाचा वापर करून, माझ्या फोनचा वापर करून कोणी अशी गोष्ट केली. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य आहे. अशा पद्धतीची धमकी किंवा अशा पद्धतीचं वक्तव्य माझ्याकडून कधी झालं नाही. मी 25 वर्ष पत्रकारिता करतो आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीचं स्टेटमेंट कसं किती घातक होऊ शकतं हे मला माहित आहे. आणि ते पर्सनल आहे. मला इंद्रजीत सावंत यांनी स्वतः फोन करून जर विचारलं असतं की असा मला फोन तुमच्या नावाने आला, माझं नाव, माझा फोन सार्वजनिक आहे, ते मला खात्री करू शकले असते. पण अशा पद्धतीची खात्री न करता त्यांनी जे सोशल मीडियावर माझ्या विरोधात पोस्ट केली आहे त्याची तक्रार सुद्धा मी करणार आहे. आणि अशा पद्धतीचं मॉर्फिंग करून आजकाल आपल्याला माहित आहे की किती मोठ्या प्रमाणात ऑडिओ, मोठमोठ्या सेलिब्रिटींचे ऑडिओ व्हायरल होतात. मी सर्वसामान्य एक पत्रकार आहे. माझा ऑडिओ मॉर्फ करून त्यांना काय मिळणार आणि त्यांनी माझी शहानिशा न करता डायरेक्ट पोस्ट करणं हे कितपत योग्य आहे हा प्रश्न मला स्वतःला आहे. निश्चितच कोरटकर सर, तो व्यक्ती स्वतः तुमचं नाव सांगतोय, गुगलवर सर्च करा असं सुद्धा म्हणतोय. मग अशामध्ये ती व्यक्ती तुमच्या संपर्कातील असू शकते, तुम्हाला कोणावर संशय आहे का? मी आता त्याचीच खात्री करतो आहे. मी पोलीस आयुक्तांना स्वतः तक्रार देतो आहे, सायबरला तक्रार देतो आहे. पहिली गोष्ट तर फेसबुकवर माझे गेल्या 8-10 दिवसामध्ये 5 वेळा अकाउंट हॅक झाले. त्याच्यातून अनेकांना पैशाची डिमांड करण्यात आली होती वगैरे. ते मी 10 वेळा पोस्ट करून सांगितलं होतं. आणि त्यानंतर मी माझं
जे अकाउंट आहे सोशल मीडियाचं ते सगळं पर्सनलाइज केलं, जे माझे फ्रेंड्स आहेत त्यांच्यापर्यंत अशा पद्धतीचा ऑडिओ करून. आणि दुसरी गोष्ट, इंद्रजित सावंत यांचा माझा दूर संबंध नाही, ते कोल्हापूरला राहतात, मी नागपूरला राहतो. दुसरी गोष्ट, माझा हा इतिहास माझा विषय असला तरी मी एवढ्या मोठ्या गोष्टीवर कमेंट करणं इतका मोठा नाहीये, त्याच्यामुळे ते इतिहासकार आहे. एवढे मोठे अभ्यासक असताना त्यांनी प्रशांत कोरटकर कोण आहे यांच्याशी आपण बोललं पाहिजे, एवढंही न करता त्यांनी थेट सोशल मीडियावर ते पोस्ट केलं. त्याच्यामुळे मी त्या संदर्भात तक्रार नागपूर पोलिसांना करणार आहे. कोरटकर सर, तुम्ही असं आता म्हणताय की तुमचं सोशल मीडिया अकाउंट हॅक झालेलं होतं, इतर लोकांना पैशांची डिमांड करण्यात आली होती, त्याची काही तक्रार तुम्ही केलेली होती का? त्याच्याविषयी तुम्हाला कोणावर संशय आहे? या संदर्भात आपण तक्रार केलेली आहे. मी स्वतः सोशल मीडियावर त्याच्या संदर्भात टाकलेला आहे, अनेक वेळा टाकलेला आहे. आणि या संदर्भात अशा 2-3 तक्रारी याच्यापूर्वी सुद्धा आल्या होत्या. आणि सायबर विभाग याच्यावर कारवाई करतात, कारण ही 3 महिन्यापूर्वीची घटना आहे. आणि इंद्रजित सावंत जे सांगतायत की प्रशांत कोरटकरांनी फोन केला, पहिली गोष्ट माझं त्यांचं कधी बोलणं नाही. दुसरी गोष्ट की माझ्या नंबरवरून माझ्या आवाजात कोण बोललं, आणि असा काही विषय नव्हता की माझं त्याचं काही वैर आहे, पर्सनल वैमनस्य आहे, असा काहीच विषय नाहीये. त्यांनी माझ्याशी खात्री न करता त्यांनी थेट मीडियापर्यंत आणि सोशल मीडियावर माझं नाव टाकलं. त्याच्यामुळे मला सकाळपासून जो मनस्ताप आणि फोन येत आहे त्या संदर्भात मी तक्रार करणार आहे. निश्चितच कोरटकर सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे, पण तुमचं नाव त्या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे कदाचित गैरसमज झाला असावा. त्यामुळे आता नेमकं सत्य काय आहे, कोणी हा कॉल केला होता, त्यामागचं सत्य कधीपर्यंत समोर येतं ते बघावं लागेल. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर स्वतः प्रशांत कोरटकर हे आपल्यासोबत जोडले गेले होते आणि मी कॉल केलेला नव्हता, मी धमकी दिली नाही, कोणीतरी माझ्या नावाचा गैरवापर केल्याचं ते म्हणतायत.